स्वागत आहे सर्वांचं मेड सिंपल चॅनलमध्ये. आणि जसं की आपण बोललो होतो की दर रविवारी आपण काहीतरी भेटण्याचा एक प्रयत्न करूया, तर आज आपण त्या निमित्तानं भेटतोय. तर पार्श्वभूमी अशी आहे की कंबाईन ग्रुप बी 21चा रिझल्ट आलेला नाही आहे. सेकंड की येऊन बरेच दिवस झालेत. कंबाईन ग्रुप बी 2020 या एक्झामची मेन्स कधी होईल आपल्याला माहीत नाही आहे. नुकतीच राज्यसेवेची पहिली राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 ची पहिली की आलेली आहे. बऱ्याच जणांचे स्कोर चांगले नाही आहेत, काही लोकांचे थोडेसे बॉर्डरवर आहेत. मग अशा या थोडंसं एक निराशेच्या वातावरणातून आपल्या सामोरं कसं जाता येईल किंवा यातून बाहेर कसं पडता येईल आणि एक पॉझिटिव्हली आणि एक मोटिवेट होऊन परत अभ्यास कसा सुरू करता येईल याविषयी आपण एक थोडीशी चर्चा करणार आहोत. आता मी काही प्रोफेशनल मोटिवेशनल स्पीकर वगैरे नाही आहे, मी काही तसल्या स्टोरी वगैरे जास्त सांगणार नाही. जे काही माझ्या आयुष्यामध्ये प्रॅक्टिकली गोष्टी मला बघायला मिळाल्या, ज्या गोष्टी अनुभवायला मिळाल्या आणि ज्या गोष्टीमधून मला फायदा झाला अशा गोष्टी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेल. निश्चितच याच्यामध्ये आता मी काही प्रिपेअर केलेलं नाही आहे, तर थोडासा कधी कधी कम्युनिकेशन गॅप पण होऊ शकतो आणि मला असं वाटतं की ते थोडं तुम्ही समजून घ्याल अशी अपेक्षा करतो, राईट. तर बघा, अशा परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे किंवा काय नाही आणि मोटिवेट ठेवणं खरंच अवघड असतं. म्हणजे प्रॅक्टिकली त्या ठिकाणी मी जरी स्वतः असतो तर मग अशा गोष्टी जेव्हा होतात तेव्हा स्वतःला मोटिवेट ठेवून ते रिडिंगमध्ये तेवढे आवर्स बसणं किंवा त्या अभ्यासाला बसणं हे फार अवघड असतं. पण एक गोष्ट बेसिक लक्षात घ्या तुम्ही की कुठलीही गोष्ट असू द्यात, म्हणजे ती वातावरणामध्ये पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो, ती आपल्यावर परिणाम करत असते. पण तिचा परिणाम आपल्या शरीरावर किती होऊ द्यायचा हे आपल्या हातात असतं. म्हणजे निश्चितच आपल्या काही लोकांची उदाहरणं सांगता येतील या ठिकाणी की तुम्ही त्यांना एक्सटर्नल किती येऊ द्या समस्या किंवा किती वातावरण खराब असू द्या, ते तुम्हाला नेहमी पॉझिटिव्ह दिसतील. त्यांच्यामधली जी पॉझिटिव्ह एनर्जी सारखी बाहेर असते आणि त्यांनी जे ठरवलंय ते करत असतात. मग हे करण्यासाठी एक व्हिक्टर फ्रँकल नावाचा एक डॉक्टरच आहे, तो फिजिशियनच आहे तो. तर तो जे गॅसचे चेंबर्स होते हिटलरचे, त्याच्यामध्ये त्याला दांबून ठेवण्यात आलेलं होतं बघा. त्याचं एक पुस्तक आहे, खूप छान पुस्तक आहे. त्याच्यामध्ये त्यानं ती गोष्ट सांगितलेली आहे, इफ यू हॅव एम इन युअर लाईफ यू विल बी एबल टू गो थ्रू एव्हरी सफरिंग ऑफ युअर लाईफ. तुमच्या समोर एक ध्येय जर असेल तर ते ध्येय डोळ्यासमोर असताना तुम्हाला आलेल्या अनंत अडचणींना सामोरं जाण्याची जी एक प्रेरणा असते, इच्छा असते, त्या ध्येयामधून मिळत असते. म्हणजे तुम्हाला जर ते ध्येय सारखं दिसत असेल तर भलेही आता तुमच्यामध्ये किती निराशा येऊ देत, स्कोअर कमी येऊ देत किंवा बाकीच्या गोष्टी काही होऊ देत, तरी तुम्हाला त्यातून समोर जाण्याचं आणि ती एक जगण्याची उमेद तुम्हाला त्यातून मिळत असते. हे जास्त प्रॅक्टिकली त्या लोकांसाठी असतं बघा, जे लोक, म्हणजे आता मी कुणाला मोटिवेट करत, म्हणजे कुणाचं तरी प्रमोट करत नाही किंवा राजकीय पक्षाचा आपला काही संबंध नाहीये, पण एक थोडंसं एक्झाम्पल मला जे प्रॅक्टिकल वाटतं ते पवार साहेबांचं एक्झाम्पल घ्या. बघा, त्यांना कॅन्सर आहे आणि म्हणजे त्यावेळेस त्यांना असं डॉक्टरांनी सांगितलं होतं, असं मी ऐकलंय की तुम्ही फार तर फार एक 6 महिने किंवा वर्ष त्यापेक्षा जगू शकत नाहीत. पण त्यांच्याकडे एक ध्येय होतं, त्यांच्याकडे एक एम होतं आणि ती एक प्रचंड काहीतरी करण्याची जी इच्छा आहे, ती इच्छा एवढी प्रचंड होती की कॅन्सर सारखा एवढा मोठा आजार त्यांच्यासाठी एकदम छोटासा आजार झाला. आणि एवढ्या वर्षामध्ये आजही ते त्याच पद्धतीनं काम करतात, आजही ते त्याच पद्धतीनं काम करू शकतात. त्याचं पाठीमागचं कारण म्हणजे त्यांच्यासमोर एक ध्येय आहे आणि ते ध्येय सारखं त्यांना त्या सगळ्या सफरिंग पासून बाहेर येण्यामध्ये आणि चांगलं आयुष्य जगण्यामध्ये मदत करत असतं. आणि अजून एक CRPFचे ऑफिसर लेवलचे अधिकारी होते की त्यांना बहुतेक त्यांच्या शरीरामध्ये 37 गोळ्या लागल्या होत्या, मी शुअर नाहीये, पण मोर दॅन 30 गोळ्या त्यांच्या शरीरामध्ये लागल्या होत्या. 1-2 वर्ष कोमामध्ये ते होते एम्स हॉस्पिटल दिल्लीमध्ये. आणि मागच्या 1-2 वर्षामध्ये न्यूज आली होती की ते आता बाहेर आलेत आणि ते असा प्रयत्न करतात की मी परत जॉईन करेल. म्हणजे हे सगळं का होतं, म्हणजे एखादा माणूस चालता चालता पडतो आणि मरतो आणि एखादा माणूस एवढ्या सगळ्या प्रचंड अडचणींमधून बाहेर येऊन एवढं चांगलं का जगतो, की त्या लोकांमध्ये ते एक ध्येय असतं, ते एक एम असतं आणि जगण्याची ती प्रचंड इच्छाशक्ती असते, ते करण्याची प्रचंड इच्छाशक्ती असते. आणि ती जी इच्छाशक्ती असते ती या छोट्या मोठ्या गोष्टींच्या समोर, त्यांच्या छोट्या मोठ्या गोष्टींतून बाहेर पडण्याची आपल्याला मदत करत असते. तर तसंच तुम्ही पण एक थोडंसं एम तुमच्या डोळ्यासमोर कायम ठेवलं पाहिजे की मी इथे का आलोय, मी बाकी सगळ्या गोष्टी सोडून हे का करतोय, माझे आई वडील माझ्यासाठी जे काही प्रयत्न करतायत, पैसे पाठवतायत, बाकीच्या गोष्टी करतायत, हे का करतायत, मला एक अधिकारी व्हायचंय. इथपर्यंत सफिशियंट नाही मला असं वाटतं, अधिकारी होणं नाही. मला काय व्हायचं, मला PSI व्हायचंय, मला STI व्हायचंय, मला डेप्युटी कलेक्टर व्हायचंय, मला IAS व्हायचंय, IPS व्हायचंय. एक कुठलं तरी ध्येय तुमच्या डोळ्यासमोर असलं पाहिजे आणि ते ध्येय एवढं मनामधून असलं पाहिजे, मनात एवढी प्रचंड इच्छाशक्ती असली पाहिजे
की ते ध्येय मिळवताना येणाऱ्या अडचणीमधून बाहेर पडताना आपल्याला काहीही वेळ लागला नाही पाहिजे आणि त्या अडचणींचा आपल्यावर परिणाम झाला नाही पाहिजे. एक ध्येय कुठलं पण टार्गेट करा, जी काय पोस्ट असेल ती. प्रॉब्लेम नेमका आपला इथेच होतो. कंबाईनची ॲड आली की आपण कंबाईनच्या मागे लागतो की आपले स्वप्न STI हो. त्याच्यामध्ये स्कोर कमी आला की राज्यसेवेची ॲड येते की लगेच आपल्या स्वप्न पडायला लागतात, डेप्युटी कलेक्टर होईल. याच्यातून धोबी का कुत्ता ना घर का ना घाटका, तळ्यात मळ्यात परिस्थिती होते. आणि तो जुना काळ गेला जेव्हा काय व्हायचं की तुम्ही जी परीक्षा द्याल ती पास व्हायला. आता थोडं स्पेसिफिकेशन झालंय, कॉम्पिटिशन प्रचंड वाढली आहे. जर तुम्ही वर्षभर PSIचा अभ्यास करत नसाल तर दुसरे 10,000 लोक आहेत जे वर्षभर फक्त PSIची तयारी करतायत. तुम्ही त्यांच्यासोबत कॉम्पिटिशन कसं करणार? तुम्ही फक्त 3 महिने 2 महिने राज्यसेवा करताय, 2-2, 3-3 वर्ष फक्त राज्यसेवा करणारे 10,000 विद्यार्थी आहेत. तुम्ही त्यांच्यासोबत कॉम्पिटिशन कसं करणार? त्यामुळे पहिली गोष्ट करा की एक ध्येय निवडा, कुठलं का असू देत, एक ध्येय निवडा की मला हे मिळवायचंय. आता याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक काय, तुम्हाला डेप्युटी कलेक्टर व्हायचंय पण तुम्हाला प्रॅक्टिकली असं वाटतंय की ते सध्या तरी माझ्याच्यानं शक्य नाहीये. मग मला त्या मोठ्या ध्येयापर्यंत जाताना मला एक दुसरं छोटं ध्येय ठेवायचंय की मला तोपर्यंत पहिले STI मिळवायची. मग STI मिळाल्यानंतर मी डेप्युटी कलेक्टर होणार आहे. मग आता फक्त आणि फक्त STIचा विचार करा, कारण तुम्हाला डेप्युटी कलेक्टर होण्याच्या आधी ही पायरी आहे STIची आणि ती पायरी पार करूनच मला डेप्युटी कलेक्टर व्हायचंय. तर मग STIवर फोकस करा. जोपर्यंत ती मिळत नाही फक्त आणि फक्त एकच ध्येय ठेवा की मला STI व्हायचंय आणि मग STI झाली की मग परत तुम्हाला डेप्युटी कलेक्टर होता येईल. तुम्ही UPSC करत असाल, तुम्ही MPSC कडे शिफ्ट झालायत, तुम्हाला IAS IPSच व्हायचंय, तुम्ही तेच ध्येय डोळ्यासमोर ठेवा. पण प्रॅक्टिकली विचार केला तर आता माझ्याच्यानं एवढं UPSC एवढ्या लवकर होणार नाहीये. मला जॉब सिक्युरिटीसाठी किंवा फॅमिली प्रेशरसाठी किंवा कुठल्या गोष्टीसाठी एक पोस्ट पाहिजे, ती पोस्ट पहिले निवडा. त्यासाठी डेडिकेटेडली कमीत कमी 1 वर्ष अभ्यास करा, त्याच्यावर तुमचं सर्वस्व झोकून द्या, ती मिळवा. त्याच्यानंतर तुम्ही परत IAS किंवा IPS साठी तयारी करू शकता. असं खूप लोकांनी केलंय, माझ्या जवळचे, माझ्या सोबतचे आहेत की ज्यांनी सुरुवातीला MPSC मधून पोस्ट काढली, त्याच्यानंतर UPSC मधून काढली. सुधाकर शिंदे, लेट सुधाकर शिंदे IAS होते त्रिपुरा कॅडरचे, ही इज नो मोर, ही वॉज माय रूममेट, म्हणजे ते माझे रूममेट होते. डेप्युटी कलेक्टर झाले, नंतर IAS मिळालं, IAS जॉईन केलं. खूप सारे एक्झाम्पल आपल्याला देता येतील, राईट. त्यामुळे पहिली गोष्ट करा की एक कुठलं तरी ध्येय मिळवा आणि ते ध्येय मिळवण्याची ती प्रचंड इच्छाशक्ती ती जेव्हा आतून येते तेव्हा या छोट्या मोठ्या गोष्टी, रिझल्ट लेट लागणं, मार्क थोडेफार कमी येणं, MPSCचं काहीतरी कोर्टामध्ये केस जाणं, या गोष्टींमुळे तुमच्या अभ्यासावर परिणाम होणार नाही आणि झाला तरी तो तितकासा इम्पॅक्टफुल असणार नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय असते, कधी कधी काय होतं की आपल्या मनासारखे मार्क पडत नाहीत, मनासारखा रिझल्ट येत नाही, मग यातून आपल्याला एक निराशा येते. पण प्रत्येक वेळेला येणारा निगेटिव्ह रिझल्ट हा निगेटिव्हच असतो असं नाहीये. त्या रिझल्टमुळे कधीतरी तुमच्या आयुष्यात काहीतरी पॉझिटिव्ह पण होऊ शकतं किंवा निसर्गानं तुम्हाला त्या योग्य ठरवलेलं नसतं, त्याच्यापेक्षा मोठी निसर्गाला त्यातून अपेक्षा असते. एक छोटंसं एक्झाम्पल सांगतो. एक विद्यार्थी पुण्यामध्ये येतो, गावाकडून बॅग घेऊन पुण्यामध्ये येतो, PSI व्हायचं असतं. कुणीतरी सांगतं की ज्ञानप्रबोधिनी नावाचं इन्स्टिट्यूट आहे की ते खूप प्रसिद्ध आहे, तिथे तुम्ही जा. आणि मग तो ज्ञानप्रबोधिनीमध्ये जातो, विचारतो मला PSI व्हायचं, मी काय करू? ते सांगतात की आम्ही PSIचं ट्रेनिंग करत नाही. त्याचा दुसरा प्रश्न असतो, मग तुम्ही कशाची ट्रेनिंग करता? तो म्हणणे आम्ही IAS IPS जे असतात त्याच्यासाठी ट्रेनिंग करतो. मग तो म्हटला की मला IPS व्हायचंय. मग तो काय करतो? IPSची तयारी सुरू करतो आणि पहिल्या दुसऱ्या प्रयत्नात IPS होतो. म्हणजे कधी कधी काय असतं की आता जर त्याला तिथं कदाचित PSIचं गायडन्स मिळालं असतं तर PSI झाला असताना आयुष्यभर PSI पण राहिला असता. पण कधी कधी काय असतं, एखादी गोष्ट तुम्हाला न मिळणं, पाहिजे ती गोष्ट न मिळणं, हे एक ओमेन असतं. आपण जर अल्केमिस्ट वाचला असेल तर त्यात गुड ओमेन नावाची गोष्ट आहे बघा, की ते एक चांगला संकेत आहे की मला ही गोष्ट मिळाली नाही. तुम्ही हा विचार करा की मला राज्यसेवेत यावेळेस स्कोर कमी आला, तर पॉझिटिव्हली असं घ्या की ठीक आहे, मला नाही आला स्कोर, चांगली गोष्ट झाली. कदाचित मला इंटरव्ह्यूज फक्त मिळाला असता, माझी वारी झाली असती, कदाचित मला फक्त क्लास 2 मिळाली असती आणि माहीत नाही मी ट्रेनिंगमध्ये गेल्यावर तेवढा वेळ देऊ शकलो असतो का नाही, कदाचित मी सॅटिस्फाय झालो असतो तर मी आयुष्यभर क्लास 2 राहिलो असतो. बरेचसे माझे मित्र आहेत जे कॅपेबल होते की IAS IPS होण्याचे, पण ते आज फक्त क्लास 2 आहेत, त्यांनी जॉईन केली. मग तुम्ही हा विचार करा की मग आता मला काहीच मिळत नाहीये, मी पॉझिटिव्ह विचार करतो आणि मला आता एक अपॉर्च्युनिटी अशी आहे की मला आता जे पाहिजे तेच, मला डेप्युटी कलेक्टर पाहिजे, आता मला डेप्युटी कलेक्टर होण्याची एक सुवर्ण संधी आहे. मला DYSP व्हायचं आहे, मला DYSP होण्याची एक सुवर्ण संधी आहे. मला तहसीलदार व्हायचं आहे, मला तहसीलदार होण्याची एक सुवर्ण संधी आहे. याला पण आपल्याला पॉझिटिव्हली बघता आलं पाहिजे. अजून एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल सांगतो. म्हणजे माझ्याच फॅमिलीमधलं माझाच भाऊ, माझाच लहाना भाऊ, ग्रामीण भागातून आलोय, मराठवाड्यातून आलोय. प्रचंड क्रेज असतं DEDचं शिक्षक होण्याचं. 12वी नंतर त्याला DEDच्या ॲडमिशनसाठी आम्ही पुण्यामध्ये इकडे तिकडे फिरत होतो.
त्याला ठाण्याचं इंग्लिश मिडियमचं डी एड कॉलेज मिळालं. मग घरी थोडीशी चर्चा झाली. मी त्यातल्यात तेव्हा माझं मेडिकल पण चालू होतं. मी वडिलांना थोडं पुढाकार घेऊन सांगितलं, म्हटलं नको आपण त्या इंग्लिश डी एड नको करायला, मराठी मिळत नाहीये ना, सोडून देऊ आपण. सोडून दिलं. आईला प्रचंड वाईट वाटलं, कारण ग्रामीण भागातली मानसिकता अजूनही तशीच आहे. माझ्या आईला अजूनही वाटतं मी जर शिक्षक झालो असतो तर फार बरं झालं असतं डॉक्टर होण्यापेक्षा. ती एक मानसिकता. मग आईला प्रचंड वाईट वाटलं. त्याचंही मराठी डी एडला लागलं नाही. मग त्यानं BSc ला ॲडमिशन घेतलं. BSc करता करता बँकिंगची तयारी करत होता. बँकिंगची तयारी करता करता स्वतःहूनच सगळ्या गोष्टी त्याला आल्या. थोडं एक्सपोजर मिळालं. PSIची तयारी करायला लागला. आणि त्याच वर्षी फॉर्च्युनेटली असं झालं की PSIची खूप मोठी ॲड आली आणि त्याचं PSI सिलेक्शन झालं. आणि आज API प्रमोशन पण झालेलं आहे, काही वर्षात PI पण होईल. तर तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या की हे ओमेन काय असतं. म्हणजे त्यावेळेस जर त्याला मराठी डी एड मिळालं असतं तर कदाचित आज तो जिल्हा परिषदला किंवा कुठेतरी असता. ते वाईट आहे चांगलं आहे ती गोष्ट नाहीये, पण आज जे काय त्याला मिळालं, जे एक्सपोजर मुंबईसारख्या ठिकाणी तुम्हाला एवढ्या मोठ्या ठिकाणी API म्हणून सर्व्हिस करायला मिळते, ही खरंच अपॉर्च्युनिटी आहे. तर तुम्ही त्या गोष्टीकडे पॉझिटिव्हली बघा. माझं कंबाईनचं ह्यावेळेस झालं नाही, ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. यावेळेस कदाचित मी फक्त मेन्स दिली असतील, माझं झालंही नसतं, पण मी लटकलो असतो. आता मी काय करतो, परत पहिल्यापासून जोमाने तयारी करतो आणि मग पुढच्या वेळेस काही म्हणजे आन्सर कीच्या मागे पुढे न राहता, कट ऑफच्या त्या रेंजमध्ये न राहता मी 10-15 मार्क जास्त घेऊन कट ऑफच्या पुढे राहतो आणि कॉन्फिडेंटली परीक्षेला सामोरं जातो. ही एक गोष्ट तुम्हाला करता येऊ शकते की प्रत्येक गोष्टीकडे पॉझिटिव्हली बघायला लागेल. लोक तुम्हाला वेड्यात काढतील अर्थातच. म्हणजे इथे कसं आहे की शहाण्याला काटेकोर कायदे आहेत आणि वेडे जगण्याला खूप सारे फायदे आहेत. तर नक्कीच ती गोष्ट होती की थोडंसं कधी कधी वेडं राहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही, त्यातून आपल्याला चांगल्या गोष्टी मिळणार असतात. म्हणजे तुम्ही एक सिंपल एक्झाम्पल सांगतो. तुम्ही परीक्षेला चालला आहात आणि काहीतरी मध्येच तुम्हाला रिक्षा लवकर मिळत नाहीये, तुमची चिडचिड होते, फ्रस्ट्रेशन वगैरे बाकीच्या गोष्टी, आणि तुम्हाला असं वाटायला लागतं की अरे काहीतरी चुकीचं घडतंय. तुम्ही पॉझिटिव्हली तिथे विचार करा की मी सेंटरवर पहिले जाऊन पोहोचलो असतो, बाकीचे विद्यार्थी वगैरे बघितले असते तर मला थोडंसं कसं तरी झालं असतं. तर मी ऐन वेळेला जातो, डायरेक्ट हॉलमध्ये जातोय, मला बाकीच्यांच्या आयुष्यात काय चाललंय ते माहीतच नाही. मी डायरेक्ट पेपरमध्ये गेलो, पेपरला माझं 100% दिलं, माझा स्कोर चांगला आला. राईट. पॉझिटिव्ह गोष्टी बघण्याचा ॲटिट्यूड डेव्हलप करावा लागतो. ही गोष्ट एक दिवसात, एक मिनिटात येत नसते. ते पॉझिटिव्हिटी किंवा तो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आपल्याला डेव्हलप करावा लागतो. आणि दुसरी गोष्ट अजून एक असते, टेम्परामेंट नावाची गोष्ट. पहिले पॉझिटिव्ह ॲटिट्यूडकडे आपण येऊया. तो हा तुम्ही कायम डेव्हलप करायला पाहिजे. माझं स्वतःचं एक्झाम्पल सांगतो मी. आता कदाचित असं वाटेल तुम्हाला की हे काय चाललंय यांचं. आम्ही बालाजीला गेलो, तिरुपती बालाजीला स्कॉर्पिओ गाडी घेऊन गेलो होतो. कुणी बालाजीला व्हिजिट केला असेल तर ते खूप हिलवर आहे, म्हणजे उंचीवर आहे. उतरताना आम्ही त्या टेकडीवरून खाली उतरलो आणि जस्ट हायवेला लागलो आणि थोड्या वेळानंतर राईट साईडच्या चाकामध्ये ब्रेक लायनरमध्ये खडा अडकला. आणि नशीब असं होतं गाडी 60च्या स्पीडनं होती. हळूहळू गाडी त्या पंख्यामधून खाली उतरली आणि गाडी अशी थोडी पलटी झाली. आता मी आणि अजून दुसरा एक जण आम्ही मागच्या याच्यामध्ये झोपलेलो होतो. मग आम्हाला कळलंच नाही काय झालं. आम्हाला वाटलं हे लघुशंकेसाठी उतरले असतील. आम्ही उतरून बघतो तर गाडी टिल्ट झालेली होती. मग अशा परिस्थितीमध्ये आमचा ड्रायव्हर एकदम असा लटलट उडत होता, कारण ती गाडी ज्या मालकाची होती ते तिथं बसलेले होते. अशा परिस्थितीमध्ये बाकीचे खूप घाबरलेले होते. आणि थोडासा एक बारीक पाऊस सुरू होता. मला वाटतं तो नोव्हेंबर-डिसेंबरचा, आपल्याला माहिती आहे तो रिटर्निंग मान्सून तिकडे असतो आंध्र प्रदेशमध्ये. थोडासा एक ड्रिझलिंग चालू होती. मस्त हायवेला गाड्या चाललेल्या होत्या आणि तिथे मग ती गाडी बाहेर काढण्याचे वगैरे प्रयत्न सुरू होते. थोडासा पाऊस सुरू होता. मी आणि माझा एक मित्र आम्ही एकदम खुश होऊन थोडंसं नाचण्यासारखाच प्रकार केला. हा विचार केला की आपलं पुनर्जीवन झालं. जर कदाचित गाडी त्या उतारावरून खाली येताना ब्रेक लायनरमध्ये खडा असला असता तर आज ती विसर्जनाला पण भेटल्या नसत्या. मग आपला एक पुनर्जन्म आहे. मग आपल्याला तिथेही पॉझिटिव्हली बघता आलं असतं. कदाचित काही लोकांना ही गोष्ट आवडणार नाही, इट्स ओके, पण तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे पॉझिटिव्हली कसं बघता. आता फॉर एक्झाम्पल मला बरेच लोक विचारतात तुम्ही असिस्टंट कमांडंट का जॉईन नाही केलं. आता मी ते जॉईन केलं नाही याचा अर्थ असा नाही की म्हणजे मला आवडत नव्हतं किंवा मला बाकी. मी प्रॅक्टिकली खूप विचार केला. तेव्हा मी UPSCचे इंटरव्ह्यू देत होतो आणि माझं काही 14 मार्कांनी तेव्हा सिलेक्शन राहिलं होतं आणि मी काही जस्ट ऑप्शनल चेंज केलेला होता. आणि मला असं वाटत होतं, आणि मी जे माझे मेंटर्स आहेत म्हणजे महेश भागवत सर वगैरे, त्यांच्यासोबत मी चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं असं की नको करू जॉईन, तू एरवी डॉक्टर आहेस, काही नाही झालं तर तू तुझं कुठेही दुकान खोलू शकतो, त्यापेक्षा तू काय कर सिव्हिलचंच प्रयत्न करत राहिलो, सिलेक्शन नाही झालं, इट्स ओके, ॲब्सोल्युटली ओके. मी आता त्याकडे पॉझिटिव्हली असं बघतो. आणि माझा मित्र गौरव इंगोले डेप्युटी कलेक्टर, तो मला कायम सांगतो आज तू फक्त एवढा विचार कर, जर तू UPSC सिलेक्शन झालं असतं आणि तुला त्रिपुरा कुठेतरी असंच केडर मिळालं असतं IAS IPS
त्यापेक्षा तुला आता ऑपॉर्च्युनिटी आहे की तू MPSC मधून एखादी तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर काहीतरी हो आणि महाराष्ट्रात राहा. महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या सोडवण्याचा तुला चान्स मिळेल, नातेवाईकांसोबत राहायचा चान्स मिळेल, फॅमिलीला वेळ देता येईल, या सगळ्या. तर मग आपल्याला या गोष्टीकडेही पॉझिटिव्हली बघता येऊ शकतं. म्हणजे ते एक गुड ओमेन आहे की माझं UPSC मधून सिलेक्शन झालं नाही, इट्स ॲब्सोल्युटली ओके, आता मला आणखी दुसरं काहीतरी करता येऊ शकतं. याच्याही पलीकडे बरेचसे लोक असे तुम्ही बघितले असेल ज्यांचं सिलेक्शन होत नाही, त्यांनी क्लास वगैरे सुरू केले, प्रचंड पैसा कमवला, आता ते अधिकाऱ्यांपेक्षा पण खूप चांगली लाईफ जगू शकतात. आणि ज्यांनी खरंच चांगलं काम केलं त्यांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये खूप चांगले चेंजेस पण घडवले, राईट. तर हा पॉझिटिव्हली आपल्याला एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन कायम आपल्या स्वतःमध्ये तो आपल्याला डेव्हलप करावा लागेल, तो आपल्याला मेंटेन करावा लागेल. आणि छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला ती पॉझिटिव्हिटी आपल्यातून बाहेर आली पाहिजे. लोकांनी असं म्हणलं पाहिजे, अरे त्याच्याकडे जाऊया आपण निघेल. म्हणजे मला बेस्ट एक्झाम्पल मी सांगतो. मला गौरवनी हे त्याचं डेप्युटी कलेक्टर सिलेक्शन झाल्यानंतर मला सांगितलं, मला मी आज तुला नेहमी बोलायचं कारण मला खूप बोर झालं, मला डिप्रेशन वगैरे वाटायला लागलं की मी तुला बोलायचो. त्यासोबत बोललं की मी एकदम चार्ज होऊन जायचो म्हणे. मला त्यानं ते आता शेवटी सांगितलं, माणसानं असं राहिलं पाहिजे, एखाद्या माणसाला आपल्याला भेटायची इच्छा झाली पाहिजे, एखाद्याला बोलायची इच्छा झाली पाहिजे, त्यातून ती पॉझिटिव्ह एनर्जी, त्या पॉझिटिव्ह वेव्स बाहेर पडत असतात. तर ही पॉझिटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह वेव्स तुमच्या स्वतःमध्ये तुम्ही तयार करू शकता. याच्याच सोबत तुम्हाला एक डिसिप्लिन लावणं गरजेचं आहे. मोटिवेशन मी कायम सांगत आलोय, मोटिवेशन हे 1 तास, 1 दिवस, 1 आठवडा, 1 महिना बस, त्याच्यापेक्षा जास्त नसतं. तुम्हाला आवश्यकता काय असतं ती डिसिप्लिनची असते. मोटिवेशन हे कोणासाठी असतं, ज्यांना फार छोट्या छोट्या गोष्टी करायच्या असतात. तुम्हाला खूप आयुष्यात मोठं काही अचीव करायचं असेल, यू नीड डिसिप्लिन. डिसिप्लिन कोणाला असते, तुम्ही मोठमोठे पॉलिटिशियन्स वगैरे बघा, मोठमोठे लोक बघा, त्यांना प्रचंड डिसिप्लिन असते. मी एक व्यक्तीला खूप जवळून बघितलं, म्हणजे त्यांचे खूप मोठे संस्था चालक वगैरे आहेत आणि प्रचंड आहे. ते बरोबर सकाळी 4 वाजता उठतात, 4 आणि अर्धा पाऊण तास त्यांची काहीतरी पूजा वगैरे चालते, 5 वाजता त्यांचं काम सुरू होतं. ही असते डिसिप्लिन. म्हणजे रात्री तुम्ही एक्सक्युजेस द्यायचे नाही, रात्री झोपायलाच उशीर झाला, मग रात्री जेवायलाच गेलो, मग मित्रांना पार्टीज दिली, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा खूप झाला, सकाळी उठायला, या गोष्टीनं होणार नाहीये. त्याला मोटिवेशन पण काम करणार नाही. डिसिप्लिन, व्हॉट यू नीड इज अ डिसिप्लिन. आणि ते डिसिप्लिन प्रचंड फॉलो केली पाहिजे. आणि किती दिवस, 21 दिवस फक्त स्ट्रगल असतो, अलार्म लावावा लागतो. 22व्या दिवशी अलार्म लावायची आवश्यकता पडत नाही. तुमचं शरीर जे बायोलॉजिकल सायकॅर्डियम मध्ये रिदम म्हणतो तो सेट होतो आणि तुम्ही अलार्म वाजायच्या आत उठता, राईट. ही गोष्ट झाली तुमची डिसिप्लिन बद्दल. आणि मी कायम ते एक्झाम्पल देत आलो. जर मोटिवेशननं माणूस प्रेरित झाला असता तर मिलिटरी जी आहे ती फक्त मोटिवेशननं चालली असते. त्यांनी फक्त बॉर्डर सारखे पिक्चर दाखवले असते किंवा हाऊस द जोश सारखे पिक्चर दाखवले असते. पण मिलिटरीमध्ये काय प्राईम इम्पॉर्टंट असतं, दॅट इज डिसिप्लिन. आणि तुम्ही पोलीस सर्व्हिसमध्ये कोणी मित्र असेल, PSI असेल, DYSP असेल किंवा IPS असेल तर तुम्ही बघा किती प्रचंड स्ट्रिक्ट आणि डिसिप्लिन असतं. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिकचं ट्रेनिंग 1 वर्षभर, म्हणजे मला चांगलं आठवतं माझी आजी वारली तेव्हा माझ्या भावाला येऊ दिलं नाही, इतके स्ट्रिक्ट रूल होते. जोपर्यंत तुमचे आई वडील किंवा त्यांना काही होत नाही तोपर्यंत तुम्हाला येऊ देत नाहीत. म्हणजे आजीसाठी पण त्यांनी येऊ दिलं नव्हतं. हे प्रचंड डिसिप्लिन आहे. कारण पोलीसमध्ये पण मिलिटरीमध्ये पण लागते ते डिसिप्लिन, कारण डिसिप्लिन ही लॉंग टर्मसाठी असते. त्यामुळं निश्चितच प्रयत्न करा की तुम्ही कुठेतरी स्वतःमध्ये एक डिसिप्लिन बिल्ड करण्याचा प्रयत्न कराल, राईट. मला वाटतं बरंचसं बोललोय, आता काही पुढच्या आठवड्यासाठी पण ठेवूया, राईट. काही असेल तर नक्कीच कळवा. फोरम मेड सिम्पलवर पण आपण याविषयी चर्चा करत असतो आणि कमेंटमध्ये तुम्हाला मेड सिम्पल चॅनलवर पण चान्स मिळतो कुठला विषय आपल्याला चर्चा करायची किंवा त्याविषयी आपल्याला बोलायचे, राईट. सो थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट फॉर एक्झाम.